नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत या ठिकाणी आळेफाटा म्हणजे चाळकवाडी या ठिकाणी आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी. आणि शरद सोनवणे आत्ताच या ज्या ठाणे महापालिकेची जी निवडणूक होती त्याचा प्रचार वगैरे उरकून ते आलेले आणि भरीव असं यश त्यांना तिकडे मिळालेलं आहे. आणि आत्ताच आल्या आज असं झालं की आज एक डिक्लेअर झालं की बारावत आंबे गटामध्ये देवराम लांडे यांच्या ज्या सुनबाई आहेत माई लांडे यांना राष्ट्रवादीने जवळपास उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादी पक्षाकडून ज्या इच्छुक उमेदवार होत्या त्याच्यामध्ये ज्या सुनीता बोराडे होत्या, अजून नीलम वायाळ आहेत किंवा कमल शेळकंदे आहेत, हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी आपला माणूस शरद सोनवणे यांच्या रायगड निवासस्थानी आलेत. आणि आत बंधाराआड त्यांची चर्चा मीटिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बराच वेळ झाला आतमध्ये त्यांची मीटिंग चालू आहे. आणि आपण पाहू शकतो की अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांनी आता राष्ट्रवादी नी तिकीट दिलं नसल्यामुळं त्यांनी आता बंडखोरी करून आता हाती धनुष्यबाण घेण्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. आणि हा थोडा धक्काच राष्ट्रवादी पक्षासाठी म्हणावं लागेल, कारण की हे जे उमेदवार आहे हे तीव्र इच्छुक होते, परंतु या तिघांनाही आपापलंच निवडणूक तिघांनाही सोबतच पॅनल करायचा होता. कुणीही एकमेकांना सोडून निवडणूक लढवणार नव्हतं. त्यामुळं ही सगळा विषय झालेला आहे. याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर काय होतं आहे, आमदार शरद सोनवणे त्यांना शिवसेना पक्षामध्ये घेत आहेत का, नक्की त्यांच्यामध्ये काय चर्चा होती, खालचे जे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांना देखील घेणार का, असा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे. जर या तिघांना घेतलं तर जे इच्छुक होते बाकीचे कार्यकर्ते ते देखील रुसण्याची भीती व्यक्त होते. आणि राष्ट्रवादीने शेवटी पद्धतशीरपणे यांना घोळवत ठेवलं आणि अखेर देवराम लांडे यांच्याच हाती घड्याळ बांधलं, अशी चर्चा आणि वस्तुस्थिती आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. आणि अनेक वेगवेगळे नेते पुढारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि काही नेते पाठीमागून त्यांना सांगतायत की तुम्ही जा, आम्ही तुमच्यासोबत आहे, आम्हाला पक्ष काय सोडता येणार नाही, आम्हाला पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि आम्ही तुमच्यासोबत आहे, असं चाललं. परंतु आता या ठिकाणी काय होते आतमध्ये, नक्की शरद सोनवणे काय करतायत, काय भूमिका घेत आहेत ते पाहणं आता उत्सुकतेचं राहणार आहे. आता पाहत राहा जुन्नर टाइम्स, चाळकवाडी जुन्नर.